हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू आवर ऑनलाईन क्लासेस. तर आपल्या ऑनलाईन क्लासेसमध्ये आपण सॉलिड स्टेट हा चॅप्टर बघतो. कालच्या लेक्चरला आपण पॅकिंग एफिशियन्सी हा पॉईंट बघितला. आजच्या लेक्चरला आपण क्रिस्टल डिफेक्ट ऑर इम्परफेक्शन हा पॉईंट बघणार आहे. तर पहिल्यांदा मला सांगा, डिफेक्ट किंवा इम्परफेक्शन म्हणजे काय? डिफेक्ट म्हणजे काय? डिफेक्ट म्हणजेच डॅमेज असंही आपण म्हणू शकतो. सपोज आपण दुकानामधून आपण काहीतरी एखादी वस्तू आणली आणि त्या वस्तूमध्ये काही ना काहीतरी प्रॉब्लेम असेल किंवा ती वस्तू खराब असेल, तर आपण म्हणणार की बाबा ह्या वस्तूमध्ये काही ना किंवा ही वस्तू काय आहे, डिफेक्टफुल आहे किंवा ही वस्तू आपल्यासाठी परफेक्ट नाही आहे, म्हणजेच काय तर ही इम्परफेक्ट आहे. चला तर आपण क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये डिफेक्ट ऑर इम्परफेक्शन काय आहे ते बघूया. The real, naturally occurring crystalline substance do not have perfect crystal structure. They have some disorders or irregularities in the stacking of atom. Such irregularity in the arrangement of constituent particle of a solid crystal are called as a defect or imperfection. The defects are created during the process of crystallization. The imperfections are more if the crystallization occurs at the faster rate. It means that the defects can be minimized by carrying out crystallization at a slower rate. म्हणजे काय? आता क्रिस्टलाइन सॉलिडची जी कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी आहे ती आपल्याला माहिती आहे. काय आहे? रिपीटेटिंग अरेंजमेंट ऑफ कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल. ही कसली प्रॉपर्टी आहे? क्रिस्टलाइन सॉलिडची ही प्रॉपर्टी आहे. रिपीटेटिंग अरेंजमेंट ऑफ कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल किंवा ऑर्डर. म्हणजे जे आपले क्रिस्टलाइन सॉलिड आहेत ते एका ऑर्डरमध्ये असतात. एकापाठी एक असं सांगितलेलं ना. हां, म्हणजे काय तर ॲटम्सची अरेंजमेंट ही प्रॉपर असते किंवा प्रॉपर असल्यामुळे ते रिजिड असतात, हे सांगितलेलं. हां, पण ह्याच अरेंजमेंटमध्ये किंवा ह्या ऑर्डरमध्ये जर एखादा डिस्टर्बन्स आला किंवा एखादी डिसऑर्डर आली तर त्याला काय म्हणणार आहे? क्रिस्टल डिफेक्ट किंवा काय म्हणणार? इम्परफेक्शन. आता सिम्पल वेमध्ये जर सांगायचं झालं तर क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये जी रेग्युलर अरेंजमेंट असते आणि ती अरेंजमेंट होत असताना क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये जी रेग्युलर अरेंजमेंट असते आणि ती अरेंजमेंट होत असताना एखादा डिफेक्ट किंवा अडथळा आला किंवा डिस्टर्बन्स प्रोड्यूस झाला तर त्याला काय म्हणणार? डिफेक्ट ऑर इम्परफेक्शन असं म्हणणार. ठीक आहे. चला नेक्स्ट पॉईंट बघूया. इन फॅक्ट आयडियल क्रिस्टल विथ नो इम्परफेक्शन आर पॉसिबल ओनली ॲट द ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर. अबव दिस टेम्परेचर no crystalline material are 100% pure. They contain defect. Whatever the nature of crystal defect, electrical neutrality of the solid is maintained. आता इथे काय सांगितले बघा, नेचरमध्ये किंवा निसर्गामध्ये आढळणारा कोणताही क्रिस्टलाइन सबस्टन्स हा 100% प्युअर नसतो आणि त्यामध्ये रेग्युलर अरेंजमेंट नसते. काय सांगितलं? आपल्या निसर्गामध्ये आढळणारा कोणताही सबस्टन्स हा 100% प्युअर नसतो किंवा त्याची अरेंजमेंट रेग्युलर नसते. त्याच्यामध्ये काही ना काहीतरी डिफेक्ट हा असतोच. म्हणजेच काय? दी प्युअर ऑर्डर अरेंजमेंट इज ऑब्झर्व ओनली ॲट ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर. म्हणजे कोणताही क्रिस्टलाइन सबस्टन्स असेल तर फक्त ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचरला त्यामध्ये कोणताही डिफेक्ट किंवा इम्परफेक्शन आढळून येणार नाही. ज्या वेळेला टेम्परेचर 0 असेल त्यावेळेलाच तो क्रिस्टलाइन सबस्टन्स हा 100% प्युअर असणार. जर टेम्परेचर इन्क्रीज झालं तर क्रिस्टलाइन सॉलिड जे आहे किंवा क्रिस्टलाइन मटेरियल आहे ते 100% प्युअर नसणार. समजलं इथंपर्यंत? काय सांगितलं ते? पण आता बघा काय सांगितलं. क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये कितीही डिफेक्ट असला तरी त्याची इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी ही मेंटेन केलेली असते. इथे सांगितले बघा,
नेचर ऑफ क्रिस्टल डिफेक्ट इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी ऑफ द सॉलिड इज मेंटेन. म्हणजे काय, क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये कितीही डिफेक्ट असला तरी त्याची इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी ही मेंटेन केलेली असते. आता इलेक्ट्रिक न्यूट्रॅलिटी म्हणजे काय, इलेक्ट्रिक न्यूट्रॅलिटी म्हणजे काय, तर इलेक्ट्रिक न्यूट्रॅलिटी म्हणजे आयनिक सबस्टन्स असेल तर त्यामध्ये त्याचे कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स असणार. आता कन्स्टिट्युएंट पार्टिकल कोणते असणार, इलेक्ट्रिकमध्ये कॅटायन आणि ॲनायन असणार. मग कॅटायन आणि ॲनायनवर कोणते चार्जेस असतात, तर 2 चार्जेस असतात. कोणते कोणते, एक पॉझिटिव्ह आणि दुसरा निगेटिव्ह. हे 2 चार्ज काय असतात, बॅलेन्स असतात, म्हणजे इक्वल असतात. म्हणजेच तो जो सबस्टन्स आहे तो इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतो. त्यालाच काय म्हणणार आपण, इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी मेंटेन केली असं म्हणणार. समजलं काय काय सांगितलं. इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी म्हणजे आयनिक सबस्टन्स असेल तर त्याचे कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स 2 येणार, कॅटायन आणि ॲनायन. त्या दोघांचे चार्ज इक्वल किंवा कॉन्स्टंट असतील किंवा कॉन्स्टंट असेल तर ते आपण काय म्हणणार आहे, इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी बॅलन्स म्हणणार आहे. समजलं इथंपर्यंत. पण काही वेळा हे डिफेक्ट पण आता नेक्स्ट पॉईंट बघूया. इट इज इम्पॉर्टंट टू नोट दॅट समटाइम्स डिफेक्ट आर टू बी इंटेन्शनली क्रिएटेड फॉर द डिझायर्ड प्रॉपर्टीज इन द क्रिस्टलाइन सॉलिड. म्हणजे काय, काही वेळा हे डिफेक्ट इंटेन्शनली क्रिएट केले जातात. म्हणजे क्रिस्टलाइन सबस्टन्समध्ये इम्प्रूव्हमेंट करायची असेल, आपल्या क्रिस्टलाइन सबस्टन्समध्ये जर इम्प्रूव्हमेंट करायची असेल तर एखादा डिफेक्ट मुद्दाम क्रिएट केला जातो. म्हणजे काय बघा, फॉर एक्झाम्पल आयर्न किंवा लोखंड जर प्युअर आयर्न असेल तर तो लगेच गंजतो ना, तो फास्टली किंवा त्याचं रस्टिंग जे आहे ते फास्ट होतं. पण आपण अलॉय बघितलं, अलॉय म्हणजे काय, स्टील बघितलं, तर ते स्टीलमध्ये आयर्नसारखं फास्ट रस्टिंग होणार का, नाही होणार. म्हणजेच काय, तर एखाद्या क्रिस्टलाइन सबस्टन्समध्ये जर मुद्दाम इम्प्रूव्हमेंट करायची असेल किंवा मुद्दाम डिफेक्ट क्रिएट केले जातात. इट इज important to note that sometimes defects are created to be intentionally म्हणजे मुद्दाम क्रिएट केले जातात डिफेक्ट. क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये मुद्दाम डिफेक्ट हे तयार केले जातात काही वेळेला फक्त. ठीक आहे, चला नेक्स्ट पॉईंट बघूया. देर आर 3 टाइप्स ऑफ डिफेक्ट्स. म्हणजे ह्या क्रिस्टलाइन डिफेक्टचे परत आणखीन टाइप्स आहेत. किती टाइप्स आहेत, पॉईंट डिफेक्ट, लाईन डिफेक्ट आणि प्लेन डिफेक्ट. तर ओनली पॉईंट डिफेक्ट विल बी डिस्कस इन दिस चॅप्टर. म्हणजे फक्त आपल्याला पॉईंट डिफेक्ट हा एक पॉईंट आपल्या चॅप्टरमध्ये डिस्कस करायचा आहे. चला तर पॉईंट डिफेक्ट काय आहे बघूया. These defects are irregularities produced in the arrangement of bases at lattice point in crystalline solid. म्हणजे काय बघा, ह्या पॉईंटमध्ये काय सांगितले, these defects are the irregularities produced in the arrangement of lattice in crystalline solid. म्हणजे आपण ह्या आधी स्ट्रक्चर कसं आहे हे बघितलं. म्हणजे आधीच्या लेक्चरला आपण स्ट्रक्चरची अरेंजमेंट कशी आहे हे बघितलं, जिथं पार्टिकलची अरेंजमेंट असते. आणि त्यातला आपण एक पॉईंट बघितला, तो आपला काय होता, लॅटाइस पॉईंट होता. आठवते आपण स्ट्रक्चर काढायला शिकलेलो, त्यामध्ये मी एक पॉईंट दिलेला, तो माझा लॅटाइस पॉईंट झालेला. आणि ते पॉईंट आपण जॉईन केल्यावर आपल्याला एक क्यूब मिळालेला. हां, मग ह्याच पार्टिकलची जी अरेंजमेंट असते त्याला आपण काय म्हटलेलं, लॅटाइस पॉईंट म्हटलेलं. आणि त्या लॅटाइसवरती किंवा त्या पार्टिकलची अरेंजमेंट जर ऑर्डरमध्ये नसेल एखाद्या पर्टिक्युलर पॉईंटला,
तर त्याला आपण काय म्हणणार आहे, पॉईंट डिफेक्ट म्हणणार आहे. म्हणजे तर it is irregularities arrangement of bases at lattice point in crystalline solid. आपण ह्या आधी स्ट्रक्चर कसं फॉर्म झालं हे बघितलं. जिथं पार्टिकलची अरेंजमेंट असते आणि त्यातला एक पॉईंट म्हणजे आपला लॅटाईस पॉईंट, पार्टिकलची अरेंजमेंट असताना त्यातला एखादा पॉईंट जर आपल्या लॅटाईसमध्ये नाही आला किंवा तो आपल्या ऑर्डरमध्ये बसत नसेल तर त्याला आपण काय म्हणणार आहे, पॉईंट डिफेक्ट म्हणणार आहे. समजलं इथंपर्यंत? चला बघूयात त्या पॉईंट डिफेक्टमध्ये पहिला पॉईंट काय आहे. म्हणजे ह्या पॉईंट डिफेक्टचे आणखी 3 मेजर टाईप्स आहेत. कोणते कोणते आहेत? स्टायचोमेट्रिक पॉईंट डिफेक्ट, इम्प्युरिटी डिफेक्ट आणि नॉन स्टायचोमेट्रिक पॉईंट डिफेक्ट. फर्स्ट आपण बघणार आहे स्टायचोमेट्रिक पॉईंट डिफेक्ट. A chemical formula of a compound show fixed ratio of number of atoms or number of cation and anions. This fixed ratio is stoichiometry of the compound. In stoichiometric defect, the stoichiometry remains unchanged. In other words, the ratio of number of atoms or number of cation and anion of compound remains the same as represented by its chemical formula. म्हणजे काय, आता ह्यामध्ये काय लक्षात घ्यायचं आहे बघा. स्टायचोमेट्रिक डिफेक्ट म्हणजे काय, तर फिक्स केमिकल फॉर्म्युला. कोणताही कंपाऊंड आपण घेतला तर त्यामध्ये एक फिक्स केमिकल फॉर्म्युला हा असतोच. फॉर एक्झाम्पल NaCl घ्या. NaClला फिक्स असा फॉर्म्युला आहे NaCl. त्याला एक फिक्स रेशिओ आहे 1:1, म्हणजे 1 फॉर सोडियम अँड 1 फॉर क्लोरीन ॲटम. हा काय झाला, त्याचा फिक्स रेशिओ झाला किंवा फिक्स फॉर्म्युला झाला. दुसरे एक्झाम्पल जर बघितलं आपण अमोनिया कन्सिडर करूया. आता अमोनियाचा फॉर्म्युला काय आहे, NH3. एक नायट्रोजन आणि 3 हायड्रोजन. मग रेशिओ किती असणार, 1:3 असणार. असे फिक्स रेशिओ असणारे जे कंपाऊंड असतात त्याला काय म्हणणार आहे आपण, स्टायचोमेट्रिक कंपाऊंड असं म्हणणार आहे. आता स्टायचोमेट्रिक पॉईंट डिफेक्ट ते काय असणार आहे, तर कॅटायन आणि ॲनायन ह्याचा जो रेशिओ आहे तो फिक्स असला पाहिजे. म्हणजे स्टायचोमेट्रिक पॉईंट डिफेक्टमध्ये कॅटायन आणि ॲनायन ह्याचा रेशिओ फिक्स असला पाहिजे किंवा नंबर ऑफ ॲटम्स और कॅटायन और ॲनायन or anion are remains same or remains constant असले पाहिजे. And this ratio is called as a stoichiometric point defect. समजलं? काय बघितलं stoichiometric point defect? Fixed chemical compound or formula or fixed ratio असला पाहिजे आणि कॅटायन आणि ॲनायन ह्याचा रेशिओ फिक्स असला पाहिजे. त्याला तुम्ही काय म्हणणार आहे, स्टायचोमेट्रिक पॉईंट डिफेक्ट असं म्हणणार आहे. आता ह्या स्टायचोमेट्रिक पॉईंट डिफेक्टचे परत 4 टाईप्स आहेत. ते कोणते आहेत, पॉईंट डिफेक्ट, वॅकन्सी डिफेक्ट, सेल्फ इंडस्ट्रियल डिफेक्ट, स्कॉटकी डिफेक्ट और फ्रँकल डिफेक्ट. तर एक एक पॉईंट आपण बघूया. पहिला आहे वॅकन्सी डिफेक्ट. चला बघूया आता. During crystallization of a solid, a particle is missing from its regular site in the crystal lattice. The missing particle creates a vacancy in the lattice structure. Thus, some of the lattice sites are vacant because of missing particle. The crystal is then said to have vacancy defect. The vacancy defect can also be developed when the substance is heated. म्हणजे आता वॅकन्सी म्हणजे काय, आपण म्हणतो एखाद्या कंपनीमध्ये किंवा कॉलेजमध्ये इतक्या वॅकन्सी आहेत किंवा इतक्या जागा आहेत. म्हणजेच काय, तर ह्या जागा शिल्लक आहेत. मग वॅकन्सी म्हणजे काय, एम्प्टी स्पेस, रिकामी जागा. वॉइड पण असं म्हणू शकतो ना आपण ह्या वॅकन्सीला, म्हणू शकतो. ड्युरिंग क्रिस्टलायझेशन
ड्युरिंग क्रिस्टलायझेशन सम पार्टिकल इज मिसिंग फ्रॉम देअर क्रिस्टल लॅटाईस. म्हणजे काय, काही पार्टिकल किंवा ॲटम ते अब्सेंट असतात. कुठे कुठे अब्सेंट असतात, तर क्रिस्टलच्या लॅटन स्पॉटमध्ये. पण कधी, जेव्हा क्रिस्टलायझेशन होत असतं तेव्हा. म्हणजे काय, क्रिस्टलायझेशन होत असताना काही पार्टिकल्स किंवा काही ॲटम्स हे मिस होतात आणि तिथे एक एम्प्टी स्पेस तयार होतो. त्यालाच काय म्हणायचं आहे आपण, वॅकन्स डिफेक्ट म्हणणार आहे. समजलं. जेव्हा क्रिस्टलायझेशन होत असते त्यावेळेला एखादा पार्टिकल म्हणजे रेग्युलर जी अरेंजमेंट असते त्यातला एखादा जो पार्टिकल आहे तो मिस झालेला असतो आणि त्याच्या जागी तिथं एक रिकामी जागा प्रोड्यूस होते, तयार होते. त्याला आपण काय म्हणणार आहे, वॅकन्सी डिफेक्ट म्हणणार आहे. ठीक आहे. इट इज क्रिएटेड ॲट हाय टेम्परेचर व्हेन दॅट सबस्टन्स इज हीटेड. दॅट मीन्स when it absorb heat, then it created vacancy. म्हणजे काय, जेव्हा क्रिस्टल हीट ॲब्सॉर्ब करणार, जेव्हा आपला क्रिस्टल हीट ॲब्सॉर्ब करणार, उष्णता जेव्हा खेचून घेणार, त्यावेळेला तिथं वॅकन्सी तयार होणार. ज्या वेळेला क्रिस्टल हीट ॲब्सॉर्ब करणार तेव्हा क्रिस्टलमध्ये एम्प्टी स्पेस किंवा वॉइड किंवा वॅकन्सी क्रिएट होणार. ओके. आता ह्या पॉईंटमध्ये डेन्सिटीबद्दल काय सांगितले ते बघूया. इथे ड्यू टू absence of particle the mass of substance decreases, however the volume remains unchanged. as a result the density of the substance decreases. काय सांगितले डेन्सिटीबद्दल, आपल्याला डेन्सिटी तर माहितीच आहे. डेन्सिटीचा फॉर्म्युला काय, डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. ओके. तर मास अपॉन व्हॅल्यू दॅट मीन्स डेन्सिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मास. आता ह्या वॅकन्सी डिफेक्टमध्ये आपण काय बघितलं, तर कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल जे आहेत ते अब्सेंट असतात. म्हणजे काय होणार, ह्याचं जे मास असणार आहे ते पण डिक्रीज असणार. म्हणजे जिथं पार्टिकल अब्सेंट असेल तिथेच काय होणार आहे, मास पण कमी असणार ना. मग मास कमी असलं तर डेन्सिटी पण ऑल्सो डिक्रीज असणार. म्हणजे बघा, आपल्या क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये रेग्युलर अरेंजमेंट असते, त्यातला एक पॉईंट आहे तो आपला मिस आहे. मग त्या मिस झालेल्या पॉईंटचं काहीतरी मास असणार. ते मास तो ॲटम किंवा तो पार्टिकल मिस असल्यामुळं त्याचं मास पण डिक्रीज असणार. जर मास डिक्रीज असेल तर ऑल्सो ऑब्वियसली डेन्सिटी पण डिक्रीज असणार. ठीक आहे. चला आपण नेक्स्ट पॉईंट बघूया काय आहे. सेकंड पॉईंट आहे सेल्फ इंडस्ट्रियल डिफेक्ट इन इलेमेंटल सॉलिड. इंडस्ट्रियल sites in a crystal are the space or void in between the particles at lattice point. When some particles of a crystalline elemental solid occupy interstitial site in the crystal structure, it is called as a self-industrial defect. बघूया काय आहे. आता आपल्याला माहितीच आहे क्रिस्टलाइन सॉलिड म्हणजे काय, रेग्युलर अरेंजमेंट ऑफ कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल. हेच रिपीट सारखं होते, लक्षात राहिलं पाहिजे. ठीक आहे. प्रत्येक कॉन्स्टिट्युएंट पार्टिकलची जी रेग्युलर अरेंजमेंट असते आणि त्यामध्ये होणारी एम्प्टी स्पेस किंवा व्हॉइड किंवा वॅकन्सी म्हणजेच काय, तर इंटरस्टियल साईट ऑर इंटरस्टियल स्पेस. आता त्याचं परत दोन पार्ट झालेत. ह्या इंटरस्टियलचे परत दोन पार्ट आहेत, फर्स्टली आणि सेकंडली. पहिला सेल्फ इंटरस्टियल डिफेक्ट समजला का, जे आपल्या क्रिस्टलाइन सॉलिडची अरेंजमेंट आहे त्यातला एखादा पॉईंट मिसिंग झाला म्हणजे वॅकन्सी तयार झाली आणि त्या वॅकन्सीमध्ये आता पार्टिकल्स असला तर मास तर कुठनं येणार, मास नाही तर डेन्सिटी पण नसणार. हे झालं, हे आपण फर्स्ट पॉईंटमध्ये बघितलं. सेम तेच दुसऱ्या पॉईंटमध्ये आहे सेल्फ इंटरस्टियल डिफेक्ट स्वतःचा असा. म्हणजे ज्या पार्टिकलची रेग्युलर अरेंजमेंट
अरेंजमेंट असते त्यामध्ये होणारी एम्प्टी स्पेस किंवा व्हॉइड म्हणजे सेल्फ इंडस्ट्रियल डिफेक्ट. आता ह्याचे 2 पॉईंट्स कोणते आहेत? फर्स्टली आणि सेकंडली. चला आता आपण काय बघूया, फर्स्ट पार्ट बघूया. कन्फ्यूज अजिबात व्हायचं नाही आहे. आपण पहिला स्टार्ट कुठून केलं आहे? क्रिस्टल डिफेक्ट बघतोय आपण. क्रिस्टल डिफेक्टचे टाईप आहेत 3 टाईप्स: पॉईंट डिफेक्ट, लाईन डिफेक्ट अँड प्लेन डिफेक्ट. त्यातला आपण पहिला पॉईंट डिस्कस करतोय, पॉईंट डिफेक्ट. पॉईंट डिफेक्टमधला परत फर्स्ट पार्ट आहे स्टायचोमेट्रिक पॉईंट डिफेक्ट, दुसरा आहे इम्प्युरिटी डिफेक्ट आणि तिसरा आहे नॉन स्टायचोमेट्रिक डिफेक्ट. त्यातला पहिला आपण बघितला स्टायचोमेट्रिक डिफेक्ट आणि त्यामध्ये परत आपण वॅकन्सी डिफेक्ट बघितला आणि परत बघितला सेल्फ इंडस्ट्रियल डिफेक्ट आणि त्यातला आता आपण फर्स्ट आणि सेकंड बघतोय. कन्फ्यूज व्हायचं नाही, इझी आहे. चला फर्स्ट पॉईंट काय सांगते बघूया. an extra particle of an empty interstitial space in the crystal structure as shown in figure. These extra particle is same as those already present at the lattice point. The extra particle increase the total mass of substance without increasing volume, hence its density increases. First point मध्ये मास नव्हतं म्हणजे पार्टिकलच नसल्यामुळे मास नव्हतं, त्यामुळे डेन्सिटी पण नव्हती. ह्या पॉईंटमध्ये काय आहे, एक पार्टिकल एक्स्ट्राचा ॲड झाला आहे त्यामुळे ह्याला मास हे इन्क्रीज होणार. त्या पार्टिकलला काहीतरी मास असणार आहे, ते इन्क्रीज होणार. मास इन्क्रीज झाल्यामुळे त्याची डेन्सिटीसुद्धा इन्क्रीज होणार. इझी आहे, हाच पॉईंट फक्त इथे सांगितला आहे. नेक्स्ट बघूया काय आहे. सेकंडली, इन ॲन इलेमेंटल सॉलिड a particle gets shifted from its original lattice point and occupies an interstitial space in the crystal as shown in figure. फिगरमध्ये काय दिले बघा, जो हा ॲरो आहे वॅकन्सीचा, तिथला ॲरो किंवा तिथला जो पार्टिकल किंवा ॲटम आहे तो तिथली जागा सोडून दुसरीकडे खालच्या साईडला इंडस्ट्रियल ॲटम तिथे काय झाला, शिफ्ट झाला आणि तिथं तो बसला. म्हणजे ह्या सेकंडमध्ये काय सांगितले तर एकाच वेळेला तिथं एक एम्प्टी स्पेस पण क्रिएट झाला आणि इंडस्ट्रियल ॲटम पण क्रिएट झाला. म्हणजे ह्या पॉईंटमध्ये दोन्ही पॉईंट कवर होतात आपले. इथे बघा, इट इज इंटरेस्टिंग टू नोट दॅट इन दिस सेकंड केस बिकॉज ऑफ द डिस्प्लेसमेंट ऑफ ए पार्टिकल vacancy defect is created and its original regular lattice site. At the same time, interstitial defect regular results at its new position. When we can therefore say that in this defect there are the combination of vacancy defect and self interstitial defect. म्हणजे काय, हा जो सेकंड पॉईंट आहे तो कॉम्बिनेशन आहे कोणाकोणाचा, वॅकन्सी डिफेक्टचा आणि इंडस्ट्रियल डिफेक्टचा. म्हणजे ह्या पॉईंटमध्ये इथे इथलाच ॲटम उठून इथे बसला आहे, म्हणजे इथे वॅकन्सी पण प्रोड्यूस झाली आणि इथे ॲटम बसल्यामुळे तो इंडस्ट्रियल ॲटम पण झाला. म्हणजे इथे वॅकन्सी पण प्रोड्यूस झाली प्लस एक एक्स्ट्राचा ॲटम येऊन पण तिथे बसला. एक्स्ट्राचा म्हणजे तिथलाच ॲटम येऊन दुसरीकडे बसला. म्हणजे एम्प्टी स्पेस पण प्रोड्यूस झाली आणि ॲटम आल्यामुळे त्या ॲटमला काहीतरी मास असल्यामुळं मास त्याचं इन्क्रीज झालं प्लस डेन्सिटी पण इन्क्रीज झाली. समजलं. तिसरा पॉईंट आहे शॉर्टकट डिफेक्ट, तो आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया, तर तुम्ही फार कन्फ्यूज व्हाल. आजच्या लेक्चरसाठी आपण इथेच थांबूया. आजच्या लेक्चरला आपण काय काय डिस्कस केलं हे परत एकदा बघूया. क्रिस्टल डिफेक्ट और इम्परफेक्शन बघितलं. क्रिस्टल डिफेक्ट म्हणजे काय, क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये रेग्युलर अरेंजमेंट होत असताना एखादा डिफेक्ट किंवा एखादी डिसऑर्डर आली किंवा इम्परफेक्शन जर झालं तर त्याला काय म्हणणार आहे आपण, क्रिस्टल डिफेक्ट और इम्परफेक्शन असं म्हणणार आहे. ओके, परत नेक्स्ट पॉईंट बघितला. क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये ज्या वेळेला किंवा क्रिस्टलाइन सॉलिडचं टेम्परेचर हे 0 डिग्री असेल तरच तो प्युअर किंवा 100% प्युअर मानला जातो.
त्याचं टेम्परेचर जर 0पेक्षा वाढलं तर तो क्रिस्टलाइन सबस्टन्स हा 100% प्युअर नसणार आहे. नेक्स्ट बघितलं आपण इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी, म्हणजे कॅटायन आणि ॲनायन ह्या दोघांचे चार्ज हे न्यूट्रल असले पाहिजे. नेक्स्ट आपण बघितले ह्याचे पॉईंट, म्हणजे क्रिस्टल डिफेक्टचे 3 टाईप आहेत. कोणते कोणते? पॉईंट डिफेक्ट, लाईन डिफेक्ट, प्लेन डिफेक्ट. त्यातला आपण पॉईंट डिफेक्ट बघतोय. पॉईंट डिफेक्टमध्ये परत टाईप आहे 3, स्टायचोमेट्रिक, नॉन स्टायचोमेट्रिक आणि इम्प्युरिटी. आता आपण पहिला बघतोय स्टायचोमेट्रिक. त्यामध्ये स्टायचोमेट्री म्हणजे फिक्स केमिकल कंपाऊंड और फिक्स रेशिओ असला पाहिजे, हे लक्षात ठेवायचं. नंतर त्याचा पहिला पॉईंट, स्टायचोमेट्रीचे परत 4 टाईप आहेत. वॅकन्सी डिफेक्ट, सेल्फ इंडस्ट्रियल, शॉर्टकी डिफेक्ट और फ्रँकल डिफेक्ट. त्यातला पहिला पॉईंट आपण बघितला वॅकन्सी डिफेक्ट. त्यात काय सांगितलं? एखादा क्रिस्टलाइन सॉलिडची जी अरेंजमेंट असते, रेग्युलर अरेंजमेंट, त्यातला एखादा पार्टिकल मिसिंग झाला तर तिथं काय होणार आहे? वॅकन्सी प्रोड्यूस होणार आहे, ते बघितलं. सेल्फ इंडस्ट्रियल, त्याच्यात 2 पॉईंट आहेत, फर्स्टली आणि सेकंडली. म्हणजे बघा सेम वॅकन्सी सारखंच आहे, वॅकन्सी डिफेक्ट सारखाच हा पॉईंट आहे. याच्यामध्ये पार्टिकल्समध्ये म्हणजे क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये दोन्ही टाईप होतात. कोणते कोणते? वॅकन्सी डिफेक्ट पण होतो आणि सेल्फ इंडस्ट्रियल पण होते. म्हणजेच ॲटम मिसिंग पण झाला आहे आणि प्लस तोच ॲटम दुसऱ्या जागी येऊन शिफ्ट पण झाला आहे. तो म्हणजे काय? आपला सेल्फ इंडस्ट्रियल डिफेक्ट. आजच्यासाठी आपण इथेच आपलं लेक्चर स्टॉप करू. नेक्स्ट पॉईंट आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. थँक्यू.